Very, very warm welcome in our morning meditation. Good morning, all of you. आज मॉर्निंग मेडिटेशन मध्ये आपण कालचा रिमेनिंग टॉपिक कव्हर करू. आपण एक सिरीज सध्या सुरू केलेली आहे. आपण ऑरा म्हणजे काय, ऑरा कशी निर्माण होते, ही एनर्जी बायो एनर्जी फील्ड कशी डिस्टर्ब होते, ही एनर्जी डिस्टर्ब होण्याचे काय कारण आहे, ती ठीक कशी होते, ती ठीक करण्याचे काय उपाय आहे, यावर आपण सविस्तर चर्चा करत आहोत. तर आजच्या सेशन मध्ये आपण ग्रह दोष म्हणजे काय आणि त्यांचे जर एनर्जी निगेटिव्ह झाली तर त्यांचे आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतात, त्यावर आपण चर्चा करत आहोत. तर सुरू करूया आपला रिमेनिंग टॉपिक. लेट्स स्टार्ट. चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहम्. या चित्रामध्ये दिलेल्या अनुसार इथे दोन मानवीय शरीर आहे आणि यामध्ये मी आपल्या शरीरातील नवग्रह यांची स्थाने आणि चक्राची स्थाने याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. आपण बघू शकतो की या फोटोमध्ये उजव्या बाजूला मी सर्व चक्रांची नावे दिलेली आहे. सर्वात वरती सहस्त्रार चक्र डोक्याच्या वर, त्यानंतर मस्तकावर आज्ञाचक्र, गळ्यामध्ये विशुद्धी चक्र, हृदयामध्ये छातीमध्ये अनाहत चक्र, त्यानंतर नाभीच्या जवळपास मणिपूर चक्र, नाभीच्या खाली स्वादिष्ठान चक्र आणि कमरेच्या खाली किंवा गुदाद्वार तिथे तुमचं मूलाधार चक्र. आता आपल्या शरीरामध्ये जेव्हा ऊर्जा बिघडते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे रोल जे प्ले करतात ते आहेत चक्र. ऊर्जेच्या अनुसार आपले चक्र किती सक्रिय आहे आणि किती तुमचे बाधित आहेत यावर तुमच्या जीवनाची, तुमच्या शरीराची, तुमच्या चैतन्यतेची प्रगती अवलंबून असते. पण हे झाले आपले शरीराचे ग्रह चक्र. याच प्रकारे काही सूक्ष्म चक्र सुद्धा असतात. चक्र हे सूक्ष्म शरीर तसेच आपले शारीरिक शरीरावर सरळ कार्य करत आहे. पण याच प्रकारे नवग्रहांची ऊर्जा सुद्धा आपल्या शरीरावर अशाच प्रकारे कार्य करते. मी माझ्या वैयक्तिक अनुभवावर नवग्रहांची स्थाने त्यांच्या प्रकृती अनुसार किंवा त्यांच्या प्रभावानुसार शरीरात कुठे कुठे कार्य करतात त्या अनुसार स्थान निश्चित केलेले आहे. तर सर्वप्रथम आपण बघू राहू आणि केतू. राहू आणि केतू हे दोन छायाग्रह असल्या कारणाने आणि सोबतच प्रत्येक प्रकारच्या नकारात्मक स्थितीमध्ये जर कोणाचा प्रभाव पडतो तो सर्वप्रथम राहू आणि केतू. आपल्या शरीरावर आपण या अगोदरच बघितलेलं आहे, आपलं जे आभामंडल आहे त्याच्यातली सर्वात शेवटी किंवा शरीराच्या वर एक सूक्ष्म ऊर्जेचं लेअर असतो. जर ही लेअर अनंत नकारात्मक ऊर्जेने जर बनलेली आहे तर त्याला आपण बंधन असे म्हणू शकतो. आणि नेमकं ही ऊर्जा सक्षम करण्याचं कार्य राहू आणि केतू हे करत असतात. तर राहूचं स्थान आहे आपल्या डोक्याच्या वर आणि केतूचं स्थान आहे आपल्या पायाकडे, तळपायांकडे. त्यानंतर येतो चंद्रग्रह. चंद्रग्रह हा
मनाचा कारागृह आहे. मनशांती, मधुरभाव, सुंदरता, कोमलता, माताप्रेम, स्त्रीप्रेम, काळजी, प्रेमळ स्वभाव, शांत आणि संयमी हे चंद्राचे गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. जर हे गुण कोण्या व्यक्तीमध्ये जेव्हा प्रभाव टाकतो तर आपल्या शरीरामध्ये याचं स्थान आहे आपलं मस्तिष्क. सर्व काही जे चंचलता निर्माण होते ते आपल्या मस्तिष्कमधून निर्माण होते. जर चंद्र बिघडला तर काय होते? अतिउष्णता, चिंता, भीती, अनिद्रा, अशांती, मानसिक तणाव, नैराश्य, एकटेपणा, मानेवर अकडण येणे, डोके दुखणे, हार्मोन्स बिघडणे, चिडचिड स्वभाव होणे, मायग्रेन होणे, भ्रम, दिशाहीनता, चंचलता, तुम्हाला मिरगी किंवा मनोभ्रंश होणे, ब्रेन स्ट्रोक होणे, पक्षाघात होणे, कर्करोग होणे, नेत्ररोग होणे, वाईट विचार, अतिविचार, आत्मघाताचे विचार हे सर्व लक्षण आहे की तुमचा चंद्र बिघडलेला आहे आणि चंद्राची ऊर्जा तुमची अस्थिर आहे. आणि हे सर्व नकारात्मक परिणाम सुद्धा तुमच्या मस्तिष्कशी संबंधित आहे, तुमच्या डोक्याशी संबंधित आहे. त्यामुळे मी या चंद्रग्रहाचं स्थान डोक्यामध्ये सांगतो. त्यानंतर दुसरं स्थान आहे तुमचं मस्तक. मी ह्या ठिकाणी गुरुग्रहाला दर्शवतो. गुरुग्रह हा तीव्र बुद्धिक्षमता, सत्सद्विवेक, निर्णयक्षमता, उच्च शिक्षण, दूरदृष्टी, भाग्योदय, स्वप्नपूर्ती, गुरुकृपा, देवकृपा, तीर्थयात्रा, अतींद्रिय ज्ञान, योग्य पतिपत्नी, सुखी वैवाहिक जीवन, आत्मज्ञान, तीव्र संवेदना, त्रिनेत्र जागरण, ध्यान, दिव्यदृष्टी आणि मार्गदर्शनाशी निगडीत आहे. आणि हे सर्व काही तत्व आपल्या शरीरामध्ये तुमच्या थर्ड आय, तुमच्या मस्तकावरून संचालित होते. त्यामुळे मी गुरुग्रहाला ह्या ठिकाणी स्थापित केलेला आहे. जर तुमच्या जीवनात गुरुग्रह बिघडला तर तुमच्यासोबत विश्वासघात होणे, अपमान होणे, स्वप्नपूर्ती नसणे, आध्यात्मिक विकास नसणे, अंतर्ज्ञान नसणे, निर्णय क्षमता नसणे, संवेदनहीनता, अयोग्य मित्रमैत्रीण, अयोग्य पतीपत्नीची निवड करणे, अयोग्य व्यक्तीसोबत संगत करणे, शंका, भ्रम, तीव्र नकारात्मकता, विकृत मानसिकता, नकारात्मक दृष्टिकोन, विधवा योग, गुरुद्रोह, कुलदोष, सूक्ष्म जगातला संपर्क असे सर्व नकारात्मक परिणाम सुरू होतात. आणि हे सर्व नकारात्मक परिणाम तुमच्या आज्ञाचक्राशी जोडलेले आहे, तुमच्या थर्ड आयसोबत जोडलेले आहे, जो तुम्हाला दिशा दाखवण्याचा किंवा प्रकाश दाखवण्याचा एक मार्ग आहे. जर हे तुमचा प्रकाश जर कमी झाला, अंधकार जर झाला, तर ह्या प्रकारची सर्व नकारात्मकता तुमच्या जीवनात येणे सुरू होते. आता आपण बघू बुध ग्रह. बुध ग्रह हा वाणीचा ग्रह आहे आणि बुध ग्रह हा व्यापाराशी संबंधित आहे, वाणिज्याशी संबंधित आहे. आणि वाणीचं स्तर जे आहे ते आपल्या गड्यामध्ये आहे. बुध ग्रहाचे उच्च लक्षण काय आहे? उच्च स्मरणशक्ती, जागृत मस्तिष्क चेतना, स्पष्टवाणी, गायन, वाकचातुर्य, वक्ता, व्यापार, गणितज्ञ, कायदा पंडित, कूटनीतितज्ञ, नेतृत्व क्षमता, राजकारण, अतिहिशोबी, अति बोलणे, सूक्ष्म निरीक्षण करणे हे सर्व काही बुधाचे सकारात्मक आहे. पण जर बुध ग्रह बिघडला, तो नकारात्मक झाला, तर त्याचे प्रभाव कसे आहे? तर मस्तिष्क चेतना कुंठित होणे, विसरणे, लक्षात न राहणे, तणाव, थकवा, आळस, सर्दी, अस्थमा, थायरॉइड, गलगंड, व्यवहारात अडथळे होणे, खास त्वचारोग सारखे विकार होणे, मंदबुद्धीता, श्वेतकुष्ठता, कमी बोलणे, मूकबधिरपणा, अल्झायमर, मतिमंदपणा, वेडेपणा, बाधा, नकारात्मक ऊर्जेचा संपर्क, आत्मकेंद्रितपणा, ऑटिझम ज्याला म्हणतात, हे सर्व प्रकार तुमचे सुरू होते. आणि या सर्वांचं संचालन होते आपल्या गड्यावरून. त्यामुळे बुध ग्रह हा गड्यावर प्रभाव करतो. त्यानंतर चौथा ग्रह शनी. हा तुमच्या हृदयाशी संबंधित आहे. शनी ग्रहाची लक्षणं: हिम्मत, साहस, कठोरता, कर्मठ स्वभाव, हठी स्वभाव, भूमिलाभ, लोह व्यवसाय लाभ, धनलाभ, न्यायाधीश, न्यायप्रिय, विचारवान, अनुशासनप्रिय, कोर्टात फायदा करून देणारा, निम्न लोकांकडून फायदा देणारा, उत्तम लोह ठेवणारा. जर शनी बिघडला तर काय होते? त्याची नकारात्मकता अशी आहे: भीती, कंपन, वायुविकार, वातरोग, क्षयरोग, उच्च रक्तदाब, स्नायू दुखणे, गठिया, लोह कमी, कोर्ट कचेरी, त्रास, विरोध, भांडण, मानसिक त्रास, कपट, चालाखी, छातीत दुखणे, हृदयविकार, संधिवात,
पूर्वस्मृती, भावना, क्रोध, दुःख यांचे दमन करणे, हे सर्व काही निगडित आहे तुमच्या भावनांशी. ज्या व्यक्तीला जीवनात कठोर कार्य करायचं आहे, कठोर परिश्रम करणे आहे, जीवनात कठोर निर्णय घेणे आहे, अशा सर्व व्यक्तींचं भावनेवर कंट्रोल असणं खूप आवश्यक आहे. जो व्यक्ती आपल्या भावनेवर कंट्रोल करू शकला तो जगात सर्वात कठीणातले कठीण कार्य सहजपणे करू शकतो. आणि आपल्या भावना या हृदयाशी संबंधित आहे, त्यामुळे शनी ग्रहाचा प्रभाव आपल्या हृदयावर जास्त प्रमाणात होतो. आता आपण बघू सूर्यग्रहाबद्दल. सूर्यग्रह हा तेजाचा, ऊर्जेचा, प्रकाशाचा ग्रह आहे. हा जीवनात चैतन्यता निर्माण करतो, प्राण ऊर्जा वाढवतो आणि सृष्टीला जिवंत ठेवण्याचं कार्य करतो. तसंच आपल्या शरीरामध्ये जर आपण जिवंत आहे, आपल्या शरीरात ऊर्जा प्रवाहित होत आहे, आपली प्राण ऊर्जा, आपलं जन्माचं ऊर्जा ग्रहण करण्याचं स्थान, आपलं कर्माचं स्थान, हे सर्व काही प्राण ऊर्जेचं स्थान जर एका केंद्राशी निगडित आहे तर ते म्हणजे आपलं नाभी तत्व. हेच नाभी आपल्याला जीवन देत आहे आणि सूर्य ह्या सृष्टीला जीवन देत आहे. त्यामुळे हा सूर्य आणि नाभी तत्वाचं, मणिपूर चक्राचं एकमेकाशी संबंध आहे. आता आपण बघू सूर्य जेव्हा सकारात्मक प्रभाव देतो तेव्हा आपल्या जीवनात काय होते. तेजस्विता, ओजस्विता, स्पष्टता, आत्मविश्वास, मानसन्मान, प्रतिष्ठा, प्रबल इच्छाशक्ती, राजयोग, राजकारण, नोकरी, उच्चपद, वरिष्ठ मदत, पिता मदत, जिवंत प्राण ऊर्जा, सरकारी मदत. जेव्हा आपल्या जीवनामध्ये सूर्य हा नकारात्मक प्रभाव देतो तेव्हा काय होते. प्राण ऊर्जा क्षय होणे, शक्तिहीनता, असुरक्षा, भीती, आम्लपित्त, पोटाचा विकार, पोट साफ न होणे, शुगर, तीव्र पोटदुखी, नाभी सरकणे, नोकरीत अडथळे, आरोप लागणे, संतान संबंधी चिंता होणे आणि नेत्ररोग होणे, हे सर्व कार्य आपल्या पोटाशी संबंधित आहे आणि याचे तत्व सूर्यासोबत जुळते. त्यामुळे सूर्य हा आपल्या पोटाशी संबंधित, नाभी चक्राशी संबंधित आहे. आता आपण बघू शुक्र ग्रह. शुक्र हा तसाच सुंदरतेचा ग्रह आहे, सौम्य ग्रह आहे आणि शुक्र हा आकर्षणाचा ग्रह म्हटला जातो. आपल्या शरीरामध्ये आकर्षक, विद्युत लहरी, चुंबकत्व, आकर्षण, वशीकरण, सुंदरता हे सर्व जर कुठून संचालित होत असेल तर ते आहे आपलं स्वादिष्ठान चक्र किंवा नाभीच्या खालील ओटीपोट. आणि त्याचं स्थान आणि शुक्राचं स्थान हे एक असल्या कारणाने मी शुक्राचे काही सकारात्मक वर्णन करत आहे. आकर्षक ध्येयष्टी, सौंदर्य, स्फूर्ती, चपलता, मित्रमैत्रीण, सुंदर मित्रमैत्रीण, सुंदर पतिपत्नी, ऐश्वर्य, वाहन, वैभव, प्रेम, नृत्य, वस्त्रालंकार, सजावट, यौवन, प्रेम, कामुकता, भोगविलास, वशीकरण, विदेश यात्रा, स्थिरता, लवचिकता, आनंद, उत्साह, कामुकता, व्यसन होऊ शकतो, शौक असणे, हे सर्व काही शुक्राशी संबंधित आहे. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनात स्वादिष्ठान चक्र जागृत होतो त्याच्या जीवनात सुद्धा हे सर्व लक्षणे दिसून येतात. जेव्हा शुक्र नीचचा होतो तेव्हा काय होते. आळस, स्थूलता, चरबी वाढणे, शक्तिहीनता, अनुत्साह, पोटात दुखणे, पाळीचा विकार, अनियमितता, गर्भाशय संबंधी विकार, गर्भधारणेत समस्या, मूत्रविकार, प्रजनन समस्या, लैंगिक समस्या, नपुंसकता, प्रोस्टेट संबंधी विकार, कंबरदुखी, भावनात्मक समस्या, पतिपत्नी सुखात अंतर पडणे, व्यसन लागणे, अति खाणे, हिंसक वृत्ती होणे, धनहानी होणे, खर्च वाढणे, ऐश्वर्यात अडथळे येणे, बंधन दोष किंवा नजर दोष लागणे, हे सर्व शुक्र ग्रहाशी नकारात्मकतेचे परिणाम आहे. आणि हे लक्षणं जेव्हा तुमचं स्वादिष्ठान चक्र डिस्टर्ब होते किंवा नकारात्मक होते त्याची सुद्धा. आता आपण बघू मंगळ ग्रहाबद्दल. मंगळ हा शक्तीचा देवता आहे. मंगळ हा सेनापती आहे, देवतांचा सेनापती म्हणून त्याला मान आहे. मंगळ हा ऊर्जेचा ग्रह आहे आणि आपल्या शरीरातील शक्तीचं स्थान, ऊर्जेचं स्थान, आपल्या शरीरातील मेहनत करण्याचं स्थान, जिथून आपल्याला आपल्या शरीरासाठी किंवा कार्य करण्यासाठी मूलभूत ऊर्जा मिळते तो म्हणजे आपला मूलाधार चक्र किंवा आपली कंबर. तुम्ही तुमच्या जीवनात किती यशस्वी आहे, किती दुःखी आहे, किती आर्थिक स्थिरता आहे किंवा किती आर्थिक अस्थिरता आहे, तुमच्या शरीरात ताकद किती आहे किंवा तुम्ही किती कमजोर आहे, हे जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही तुमचा मंगळ म्हणजे तुमची कंबर, तुमचं मूलाधार चक्र एक वेळा जरूर चेक करा.
कारण की यामध्ये तुमच्या जीवनाचा सर्व सार समाहित आहे. सर्व चक्र एकीकडे, सर्व ग्रह एकीकडे आणि मंगळ एकीकडे. एकटा मंगळ जर तुमच्या जीवनात प्रभावी आहे, एकटा मूलाधार चक्र जर तुमच्या जीवनात ॲक्टिव्ह आहे, तर तुम्ही जगातलं सर्व काही प्राप्त करू शकता. मंगळाचे सकारात्मक परिणाम: आत्मविश्वास, सुरक्षित जीवन, स्थिरता, शांत सुखी जीवन, धैर्य, मानसन्मान, बलवान, सुदृढ देहयष्टी, भूमी, वास्तू, व्यवसाय, उच्च पद, उच्च शिक्षण, गायक, धनधान्य संपन्नता, सफल वैवाहिक जीवन, हे सर्व काही मंगळाचे चांगले परिणाम आहे. पण मंगळ जर अतिउच्च असला तर आक्रमकता, क्रोधी स्वभाव, अहंकारी स्वभाव, अमैत्रीपूर्ण वागणं, असभ्य आणि घमंडी असं त्याचं वर्तणूक होऊ शकते. पण मंगळ जेव्हा बिघडतो तेव्हा जीवनात भरपूर विरोध, संघर्ष, बंधुविवाद, धन अस्थिरता, कर्ज, संबंध अस्थिरता, वैवाहिक जीवन अस्थिरता, लग्नात अडथळे, शिक्षणात अडथळे, भूमीत अडथळे, भूमिवाद, वास्तू नसणे, संपत्ती नसणे, कंबरदुखी, हिमोग्लोबिन कॅल्शियमची कमतरता होणे, रक्तदोष, सततची बिमारी, ताप, सर्दी, खोकला होत राहणे, किडनीचा विकार होणे, सायटिका होणे, गठिया होणे, नसा गोठणे, नसा लागणे, संधिवात, संधिदुखी, त्वचारोग, सोरायसिस, बाधा दोष, निम्न जगामध्ये संबंध होणे आणि बंधन दोषचा कारक आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात जर सेम अशाच प्रकारचा जर त्रास जाणवत असेल तर नक्कीच समजा की तुमचा मंगळ अथवा मूलाधार चक्र हा डिस्टर्ब झालेला आहे. राहू हे छायाग्रह जरी असले तरी त्यांचे काही सकारात्मक परिणामसुद्धा आहे. हिंमत, साहस, शौर्य, बल, कठोरवाणी, राजकारण, शत्रुदमन, आध्यात्मिक उन्नती जर करणे आहे तर तुमचा राहू चांगला असणे आवश्यक आहे. त्याच अनुसार जीवनात अनैतिक कार्य करणे, व्यसन, अनैतिक व्यापार, धोका, अनैतिक संबंध, अधार्मिकता, खोटं बोलणे, चोरी, पागलपणा ह्या सर्व काही राहूचे नकारात्मक परिणाम आहे. त्याचप्रकारे केतू आध्यात्मिक रस, गुह्य ज्ञान, गुह्य गोष्टी शोधून काढणे, वैराग्य, मोक्ष, धनलाभ, समाजसेवा, धार्मिक सेवा, पशुपक्षी प्रेम, जर तुम्हाला अध्यात्मक अत्यंत खोलीवर जर प्रवेश करायचा असेल तर केतू उच्चचा असणे आवश्यक आहे. याच प्रकारे केतू जर बिघडला तर अपमृत्यू होणे, कारावास, गुप्तशत्रू, चर्मरोग, पाय दुखणे, मातृपक्षासोबत विवाद होणे अशा सर्व घटना घडतात. समान पद्धतीने हेच लक्षणं जवळपास आपल्या सप्तचक्राची सुद्धा आहेत. तर या 7 स्थानामध्येच तुम्ही समजून घ्या की सप्तचक्रांची सुद्धा मी वर्णन केलेलं आहे. आय होप सर्वांना नवग्रह, त्यांची स्थाने, त्यांचं रिलेशन सप्तचक्रासोबत कसं आहे आणि किती इम्पॉर्टन्स आहे हे नवग्रहांची ऊर्जा किंवा 7 चक्र एनर्जी बॅलन्स करणे. तर तुमच्या हे सुद्धा लक्षात आले असेल की सप्तचक्राची ऊर्जा जर आपण बॅलन्स केली तर ऑटोमॅटिकली आपल्या जीवनामध्ये नवग्रहांची ऊर्जा सुद्धा बॅलन्स होणे सुरू होऊन जाईल. किंवा तुमच्याकडे सेपरेटली टाइम आहे, तुम्ही स्वतःला, स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या एनर्जीसाठी वेळ देऊ शकता. तर तुम्ही सेपरेटली नवग्रहांच्या एनर्जीवर सुद्धा काम करू शकता. जितकं जास्त तुम्ही तुमच्या एनर्जी फील्डवर वर्क कराल इतकं जास्त तुमचं पोटेन्शियल ओपन होईल. 7 चक्रा एनर्जी, नवग्रह एनर्जी, त्यानंतर तुझं थर्ड आय, इंट्युशन पॉवर, सायकिक ॲबिलिटीला डेव्हलप करणे, यावर काम करणे, तुमच्या ब्रिदिंग पॅटर्नवर काम करणे, त्यानंतर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये जे एनर्जी चॅनल्स आहे त्या एनर्जी चॅनल्स मध्ये सुद्धा प्राणिक एनर्जी हिलिंग, रेकी हिलिंग,
ह्या टेक्निक्सद्वारे सुद्धा तुम्ही ह्या एनर्जी चॅनल या फील्डवर तुम्ही वर्क करू शकता. त्यानंतर हायर प्रोटेक्टिव्ह गॉड अँड गॉडेसेस आहे, डिवाइन एंजल्स आहे, यांच्या मदतीद्वारे, यांच्या साधनेद्वारे, यांच्या मेडिटेशनद्वारे तुम्ही तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या ऑरामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे, जी निगेटिव्हिटी आहे, जे लोअर डायमेन्शन एनर्जीज आहे, लोअर एंटिटीज आहे, यांचा जर टच तुमच्या लाईफमध्ये आहे, तर तुम्ही ह्या हायर एनर्जीचा उपयोग करून त्यांची निगेटिव्हिटी रिलीज करणे आणि स्वतःच्या लाईफमध्ये अपग्रेडेशन आणणे, हे काम सुद्धा करू शकता. माइंड मास्टरीद्वारे, NLP टेक्निकद्वारे तुम्ही तुमच्या मस्तिष्कवर, तुमच्या अनुभवांवर, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, तुमच्या इमोशन्सवर, तुमच्या थॉट प्रोसेसवर, तुमच्या बिहेवियरवर, तुम्ही जीवन जगण्याच्या तुमच्या पद्धतीवर तुम्ही मास्टरी करू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखे डिवाइन सब्जेक्ट्स जे माइंड मास्टरीच्या अंतर्गत येतात, त्यावर तुम्ही कमांड करून तुम्ही आपल्या जीवनामध्ये अनलिमिटेड मॅनिफेस्टेशन, तुमचे डिझायर्सला, तुमच्या विशेसला तुमच्या लाईफमध्ये रिअल टाइममध्ये मॅनिफेस्ट करणे, युअर ड्रीम्स कन्वर्ट इनटू रियालिटी, हे सगळे कामं तुम्ही करू शकता लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अबंडन्स, लॉ ऑफ एनर्जीला यूज करून. तर शिकण्यासाठी खूप काही आहे, करण्यासाठी खूप काही आहे, पण आपलं जीवन बदलण्याची इच्छा तीव्र असली पाहिजे, त्याच्याशिवाय हे काम करत नाही. तर जसं मी नेहमी म्हणतो, जेव्हा पण मी टॉक देत आहे, तेव्हा तुम्हाला ब्रिदिंग एक्सरसाइज करणे आहे. त्या वेळेला शक्य असेल तर दिवा लावून ठेवा आणि ज्योती त्राटक करा, प्राणायाम करा, ज्योती त्राटक करा आणि स्विच वर्ड्सची चॅन्टिंग करा. हे जे 15 ते 20 मिनिट तुम्हाला मिळत आहे, या 15 ते 20 मिनिटात तुम्ही कानाद्वारे माझ्या काही चांगल्या गोष्टी ऐकून सुद्धा राहिले, डोळ्याद्वारे तुम्ही त्राटक सुद्धा करताय, तुम्ही नाकाद्वारे ब्रिदिंग एक्सरसाइज सुद्धा करत आहे, तुम्ही तुमच्या विचारामध्ये स्विच वर्ड्सला पण चॅन्ट करत आहे. तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही तुमच्या शरीराच्या टचद्वारे, फिलिंग्सद्वारे तुम्ही एनर्जीला सुद्धा सेन्स करत आहे. विचार करा, तुमचे पाचचे पाचही सेन्स ऑन आहे आणि 15 ते 20 मिनिटात तुम्ही याचं बेस्ट बेनिफिट घेऊ शकता. एक आसन, एक जागा, एक कपडा, नियम करा. ज्यांच्याजवळ क्रिस्टल्स आहे त्यांनी क्रिस्टल्स आपल्या सोबत घ्या, ज्यांच्याजवळ नाही आहे त्यांनी क्रिस्टल्स विकत घेण्याचा निर्णय घ्या. पाण्याची बॉटल सोबत ठेवा, सुगंधित वातावरण बनवा आणि मेडिटेशनला सुरुवात करा. लांब खोल श्वास घ्या, ताठ सरळ बसा, लांब खोल श्वास, लांब खोल श्वास, ताठ सरळ बसा, लांब खोल श्वास, श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास, श्वास सोडा. श्वास घ्या, मेडिटेशन करताना पूर्ण लक्ष तुमचं चक्रावर असलं पाहिजे आणि पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा.
पाहिजे. तुम्ही श्वास कसे घेत आहे, लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी क्लीन होत आहे. तुम्हाला जवळपास आतापर्यंत समजलं असेल तुमच्या कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या चक्रावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणहून पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे अशी कल्पना करते. ठीक आहे, सर्वजण रेडी आहे. मी मॉर्निंग मेडिटेशन मध्ये 7 चक्रा मेडिटेशन विथ अफर्मेशन स्टार्ट करत आहे. तुमचे दोन्ही हात वर करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, आणि हातामधून डिवाइन हे एनर्जी प्राकृतिक शक्ती रिसीव्ह करा. Are you receive wow feeling? Sense of energy, divine feelings, or divine masters, divine angels presence. Now share your views, how you feel. कोण बोलेल? चला, योगेश सर. निलेश सर. अच्छा, ओके. आता बघा. येस दादा होत मॉर्निंग आहे. दादा. चालेल. ओके, एक एक जण बोला. अंकिता. गुड व्हेरी मॉर्निंग व्हेरी गुड दादा. मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मी ना लेट जॉईन झाली होती, म्हणजे थोडा मोबाईलचं ते नेटवर्क प्रॉब्लेम होता, होतच नव्हतं. ठीक आहे, तर काही मला हरकत ओनली शेवटच माहिती आहे. नाही. बरं, ठीक आहे, असू द्या. ब्लेस यू. ब्लेस यू. दादा मी बोलू. हा हा, बोला. कोण आहे? कल्याणी. कल्याणी ते. हा, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग दादा. आजचा एक दुसरा अनुभव आला मला की हम्म, जेव्हा आपण आज्ञाचक्र सुरू होतं ना हम्म, मेडिटेशन मध्ये, तर तेव्हा नाही का असं ते चक्र असतं, असं गोल 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 फिरत राहतं. हम्म, हा, तर ते असं स्लो मध्ये फिरत होतं. आणि हळूहळू हळूहळू एकदम असं नाही का तिथून असं ते व्हायब्रेशन निघतात. आता मी कशी सांगू, असं चक्र फिरत असतं त्याच्यातून हो असं हो. काहीतरी असं निघत असतं. हा, हा आय थिंक तुम्ही समजून गेले हा असेल. हा हा तर हा. ते कसं ना असं वाटत होतं मला की ते असं माझ्याकडे येतं, ते चक्र असं फिरत आहे, हळूहळू होतं एकदम खूप स्लो, हम्म, हम्म, एकदम असं स्लो मध्ये. आणि जसं जसं ते कर्व होत होतं ना तसं तसं ते असं माझ्याकडे जसं येत आहे त्याचे व्हायब्रेशन्स, हम्म. असं मला ते फील झालं. फील म्हणजे इन द सेन्स मी बघितलं ते. वा. आणि म्हणजे ना खूप छान वाटलं मला जेव्हा हे इथनं मोस्टली मला इथनं जास्त फील होतं हार्ट चक्रापासून ह्या हम्म, सगळ्या गोष्टी. ठीक ठीक. छान आहे. हा, ब्लेस आणि यू. खूप छान वाटलं. ब्लेस थँक्यू यू ऑल. दादा. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. योगेश सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. थँक्यू थँक्यू थँक्यू. आज सर असं झालं की हार्ट चक्रापासून च्या नंतर मी कुठं गायब झालो तो मलाच नाही माहित. आता तुम्ही गोल्डन लाईट जेव्हा जोराने म्हटलं, हा. म्हणजे होतो मी, पण मला एकदम हे नव्हती. पण गोल्डन लाईट जेव्हा म्हटलं की हम्म. शील्ड, तेव्हा एकदम मी याच्यावर आलो, काय म्हणतो बा? भानावर.
मी वानावर आलो, शुद्धीवर आलो, तोपर्यंत तर मी एकदम मॅक्झिमम डीप मध्ये चाललो गेलो होतो, खतरनाक एकदम आज. वा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. यस. दादा प्रणाली हे ताई. माझ्यासोबत पण होतं दादा. म्हणजे ओके. हार्ट चक्रानंतरच आज्ञाचक्रामध्ये मी एकदम ब्लँक होऊन जाते. म्हणजे ते वेगळंच वाटतं, एकदम गरम फील होतं आणि असं वाटतच नाही की मी आहे प्रेझेंट म्हणून. ओके. हे चांगली गोष्ट आहे. चांगलं आहे. डे बाय डे आणखी इन्क्रीज होईल हे सगळे अनुभव. हा. ब्लेस यू. गुड प्रणाली ताई. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मला फार छान वाटत आहे, एकदम असं एनर्जेटिक आणि पूर्ण कॉन्शियसने मी आज म्हणजे पूर्ण एनर्जीने माझं मेडिटेशन केलं आणि थोडं हे हे हील झाल्यासारखं वाटत आहे. तुम्ही ब्लेसिंग पाठवली असं फील होत आहे. थँक्यू, थँक्यू आणि सो मच. काल जी आपली चर्चा झाली, काल जे मी तुम्हाला गायडन्स केलं, डिटेल नाही पण शॉर्ट मध्ये, जे माझं इंट्युशन पॉवर म्हणा, की ज्या वेळेने मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं, त्याच्याबद्दल तुम्ही काय फील केलं काल आणि आताही काय फील करत आहे, त्याच्याबद्दल दोन शब्द सर्वांना सांगू शकता. असं म्हणजे मला आता मी मेडिटेशन करत आहे तर असं म्हणजे जसं मी हार्ट चक्रापासून सुरू केलं हम्म. तर असं कोणी डिस्टर्ब म्हणजे असं मच्छर असेल एकच वेळ असं म्हणजे आणि चेहरा लिटरली असा पूर्ण खाजवत होतं मला, असं कोणीतरी मला डिस्टर्ब करत आहे असं वाटत होतं. पण मी पूर्ण अवेक होती आणि कंटिन्यू पूर्ण आपला फोर्स लावला आणि ओके. कंटिन्यू नाही, आपलं आपल्या मेडिटेशन केलं. आपल्या कालच्या बोलण्याबद्दल विचारतो आम्ही. काल रात्री जी आपली हा. चर्चा झाली त्याच्याबद्दल मी हो. बोलत आहो, की ते ऐकल्यानंतर तुम्हाला काय फील झालं, की बा इतकं डीप मध्ये जेव्हा आपण गेलो, सगळं सांगत 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 हम्म. सांगत समजत समजत, त्याच्यानंतर तुम्हाला काय फिलिंग आली, किंवा आपण किंवा माझ्याकडे किंवा त्या ऑरा स्कॅनिंग कडे बघण्याचा दृष्टिकोन काय चेंज झाला. ऍक्च्युली ते माझ्यासाठी फार अवेकनिंग होतं, कारण की म्हणजे असं सगळं असते बा, असंही काही असते जे आपल्या लाईफमध्ये एवढे हर्डल्स असतात ते त्या मागे एवढं डीप काही असते हे इमॅजिन केलं नव्हतं. आणि हं. ते माहिती झालं तेव्हापासून म्हणजे थोडस शॉकिंग पण होतं माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुमचं माइंड हा अगोदरच्या पेक्षा आणि जास्त रिलॅक्स डायरेक्शन झालं, की कन्फ्युज झाला, की एक होप रिलॅक्स मिळाली झालं, तुम्हाला. होप ओके. मिळाली, रिलॅक्स झाली आणि लिटरली मला रात्री झोप यायची नाही, झोप आली नाही असं. म्हणजे मी बुक वगैरे वाचली रात्री, म्हणजे अवेक झालं एकदम असं माइंड. बढिया. थँक्यू, थँक्यू सो मच. फार छान ब्लेस एक्सपिरियन्स यू, होता माझा. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. आता कोण आहे? साक्षीताई. साक्षी, हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तुमचा आवाज नाही येत आहे. अच्छा, ठीक आहे. हा. रवींद्र वर्मा, विकी देशमुख, चेतन सोनवणे. चेतन सोनवणे, थँक्यू सर, थँक्यू, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ओके. चला, ठीक आहे. हा सर. हा, विकी सर बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, व्हेरी गुड मॉर्निंग. फिलिंग व्हेरी एनर्जेटिक. आणि प्रत्येक चक्रामध्ये पहिले बाकीचे विचार पण येत होते, थोडस डिस्टर्बन्स होता, परंतु आता तो कलर, ती लाईट पहिल्यापेक्षा भरपूर क्लिअर झालेली आहे. आणि त्याच्यावरच फोकस राहतं. आता बाकीचे विचार एकदम म्हणजे मिनिमम लेवलमध्ये आहेत आणि व्हायब्रंट नाही होत आहेत मला कुठेच. हं. आणि ते फोकस त्याच्यानंतर जेव्हा ते 7 चक्र संपतात आणि ते जेव्हा शेवटचं जे गोल्डन रेजचं तुम्ही गोष्ट बोलता, तर ती हं. एनर्जी एकदम अशी वाढलेली दिसते. जेव्हा सुरुवात होतं तेव्हा मी लो असतो आणि हा. जेव्हा एंड होऊन जातं तेव्हा मी ते एका हायर लेवलवर जात असतो. वा. आणि मग ती एनर्जी दिवसभर माझ्यासोबत काम करते. परफेक्ट. ब्लेस यू, सो मच सर. थँक्यू सो मच. ब्लेस यू, ब्लेस. मी तुम्हाला आज कॉल करेल सर, आणि जे मी तुमचं चेक करून दिलं त्याच्यावर आपण बोलू मग दुपारी. ठीक आहे.
अं, मोरे सर. गुड मॉर्निंग सर. हा, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. सर क्रिस्टल हेच असते का? हो हो, तेच असते. दोन नाळे हे येतात याच्यासारखं, हो मेणबत्ती सारखं येतात. हो हो हो. काल सापडलं ते, कालपासून घ्यायला हातामध्ये. बरं, ठीक आहे. तुम्ही जे शिकवलं सर्व सर्वच ते सिलेबस मध्ये सर. पूर्ण ते काल डायरी होती, डायरी वाचली आणि त्याच्यामध्ये पुन्हा पेंडुलम बी दिसलं काल. आपण पेंडुलम आपण हो हो हो, छान आहे. आपण त्याचं सर्वच होतं काल. पूर्ण तुम्ही जे सांगितलं ते पूर्ण सिलेबस त्याच्यात होता, कव्हर झालं ते. ते ग्रीन काय म्हणते त्याला, हे ग्रीन लाईट, व्हाईट लाईट, पर्पल लाईट, सर्व लिहिलं होतं मी काल ते डायरी मध्ये, जुन्या डायरी मध्ये हा हा. लोणावळ्याच्या. हे वाव, बढिया. हे पेंडुलम आहे ना सर हे? हो हो, आपण करू सर, एक सेशन करू याच्यावर. हो हो. हम्म, हम्म. पेंडुलमच आहे ते आणि असं तुम्हाला. असं असं हा असं हा. गेलं तर काय होतं ते मग? नाही नाही, ते आवाज गिवाज नसते, ते मी सांगतो तुम्हाला. सेशनच घेऊ याच्यावर आपण एक. डायरेक्ट तुम्हाला पेंडुलम यूज कसं करायचं समजून जाईल. ठीक आहे, आम्हाला सांगितलं पण विसरून गेलो मी ते आता. ठीक आहे सर. ठीक आहे, ठीक आहे ब्लेस यू. सर. पण आजचं अजय. सेशन बी चांगलं झालं. थोडं इथं दुखू लागलं थोडं, नाही का, गुदमरल्यासारखं होऊ लागलं थोडं थोडं, मग थोडं ठीक आहे, पुन्हा रिलॅक्स झालो. ठीक आहे. ठीक आहे. हा, ठीक आहे, मी करतो. मी चालेल ब्लेसिंग चालेल, ठीक. कंटिन्यू करत राहील. रिलीज होऊन जाईल सर्व. ओके ओके. थँक्यू सर. ब्लेस यू सर. सापडली डायरी, तुम्ही बी सापडले, धन्यवाद. ब्लेस यू. निंबाळकर थँक्यू. सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. सगळ्यांना ब्लेस ऑल ऑफ यू. थँक्यू दादा. मला 3-4 दिवस थोडासा डिस्टर्ब होत शेड्यूल. आता झालं रेग्युलर. छान अनुभव आला. आणि साधारणतः एक मणिपूर चक्रानंतर मी एकदमच गायब झालो, तर डायरेक्ट सहस्रार चक्रावरच जागाला. मधात ओके. आपण तिथपर्यंत पोहोचलो हम्म. की जाणवलंच नाही, डीप चालल्या गेल्यासारखं. आणि नंतर मग एक शांत शांत होतं. आणि एक आता जाणवत आहे की सुरुवातीला जे आपण चक्र साधना करत होतो, तर पूर्ण अंगात असं गरमी यायची, घाम हम्म. निघायचा किंवा खाज वगैरे सुटायची. आता हा प्रकार बंद झाला. हम्म. गरमी येत नाही किंवा खाज सुटत नाही. महत्वाचं म्हणजे पाय असे थंड असतात आणि छान फिलिंग होते. दुसरं एक की मागे मी जे बोललो होतो की तिथे गेल्यानंतर जे मला एक निगेटिव्ह त्यावेळेस जाणवते ते भेटायला, हो. यावेळेस मग अनुभव नाही आला. ओके. तर म्हणजे एकदमच असं वाटलं की आपण ह्याच घरात आलोय का 8 दिवसापूर्वी. अच्छा. झाल्यानंतर हा, हम्म. तर कदाचित ते जे असेल ती छाया ती सगळी त्यांच्यासोबत निघून गेली. निघून गेली, बरोबर. आणि हा, सगळं अगदी वेगळं वातावरण वाटलं. आणि महत्वाचं म्हणजे एवढा कंटिन्यू प्रवास झाला, त्यानंतर पुन्हा मी पुढे गेलो होतो नगरला, आईलाही घेऊन आलो. पण तो हम्म. एवढा प्रवास झाल्यानंतरही जो थकवा किंवा हे यायला पाहिजे होता, तो काही वाटला नाही. पूर्ण फ्रेश होता. छान प्रकारे झालं. चांगला प्रवासही व्यवस्थित झाला आणि सगळं व्यवस्थित झालं. थँक्यू दादा. थँक्यू 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 ब्लेस एव्हरीवन. यू. ब्लेस यू. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू ऑल. लव यू. लव यू. लव यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेस यू सर. ब्लेस यू. निलेश सर. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज ना म्हणजे आज तर मी काय फील केलं म्हणजे, काय इतका सहजपणे आज मेडिटेशन झालं ना, खूप सहज. म्हणजे काही असं वाटलं नाही की मी मेडिटेशन करतोय. जस्ट ओके. बसलो आहे आणि ऑटोमॅटिक ध्यान लागलाय इतकं. हम्म. आणि आज मी स्वतः सुद्धा नाही का मुलाधार चक्रापासूनच म्हणजे स्वतःच्या मनातच म्हणणं सुरू केलं, क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर, चक्र ऍक्टिव्हेटेड ऍक्टिव्हेटेड. हा. ते सुरू झालं ना, जसं मी म्हणणं सुरू केलं, मला मुलाधार चक्रापासून असं जाणवलं की जसं आता मग थोडासा माझा तो कमरेचा त्रास आहे की नाही, जरा सुरू आहे, हा. तर तो अचानकच गायब झाला. म्हणजे तो एकदमच म्हणजे असं जाणवलंच नाही की काही त्रास आहे बिलकुल, मुलाधार चक्रापासूनच. आणि जसं तुम्ही म्हटलं की बाबा आता तुम्ही एक्सप्लेन करून दाखवलं ना एक एक चक्राचा, की कुठल्या हम्म. चक्रामुळे कोणते इश्यू येतात. हम्म.
तर बिलकुल म्हणजे मी आज फील केलं की जेव्हा मी स्वतः मनात म्हटलं चालू केलं की एव्हरी चक्र प्रत्येक चक्राला आल्यानंतर क्लीन एनर्जी निगेटिव्ह एनर्जी क्लीन क्लिअर क्लिअर चक्र ऍक्टिव्हेटेड, तर ती इतकं सहज आज मेडिटेशन झालं की काही जाणवलं नाही एकदम. आणि आता जसं मी आता एक रुटीन बनवलं की मागच्या वेळेस तुम्ही म्हटलं होतं की बाबा जेव्हा आपलं सहस्त्रार चक्राला आल्यानंतर तुम्ही जसं चॅन्टिंग करा किंवा स्विच वर्ड म्हणा, तर मी कंटिन्यू स्विच वर्ड म्हणतोय, कंटिन्यू स्विच वर्ड. तर मला काय जाणवायला लागलं आता की माझी म्हणजे हा दुसराच दिवस आहे दादा. पहिल्या दिवशी मागे शुक्रवारी केलं होतं आणि आता आता हा सोमवारचा दिवस. मला काय असं फील होत आहे की माझी इंट्युशन पॉवर वाढली आहे. म्हणजे मला असं स्वतःला वाटायला वाटते आता की म्हणजे मी काही जे बोलेल ते खरंच ते होणार आता. जी जे बोलणार, जी मनातली जे ते जी पूर्ण होणार म्हणजे होणार 100%. एवढं ते मला फील होऊन राहिलं, इंट्युशन पॉवर एवढं असं वाटायला लागलं आता मला, एवढी एनर्जी वाटायला लागलेली आहे. आणि सगळं चक्र मेडिटेशन झाल्यानंतर मी फील करतो ना की माझा जो ऑरा आहे तो ऑटोमॅटिकच, म्हणजे मला आता फील करायची गरज नाही की व्हाईट लाईट येतो आहे किंवा त्याच्यानंतर मग ग्रीन लाईट, मग परत ते ऑटोमॅटिकच आहे की हे चक्र पुरं रेडी आहे माझ्या बाजूबाजूला, पुरं फील्डच रेडी आहे. म्हणजे मला ते फीलच करायची गरज नाही कुठं आहे, ती ऑटोमॅटिकच ती फील्ड रेडी होऊन जाते. झाली आता, प्रोग्रामिंग झाली त्याची आता. येस दादा. तो ऑटो आता मोडवर काम करताय. मस्त. थँक्यू दादा, थँक्यू बढिया थँक्यू बढिया. थँक्यू ब्लेस यू थँक्यू. ब्लेस यू ब्लेस यू लॉट्स ऑफ ब्लेस यू. ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू कोणता आला आता? थँक्यू भाग्यश्री. थँक्यू. ओके, ठीक आहे. तर आता आपण आता सेशन क्लोज करू. सर्वांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. सेम ह्याच वेळी ग्रोथ करा, कंटिन्यू कनेक्ट राहा. जितकं जितकं कनेक्शन आपलं स्ट्रॉंग होत जाईल, जितकं जितकं तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहाल, डिवाइन एनर्जी सोबत, हिलिंग सोबत कनेक्ट राहा, तुम्हाला दिसून येईल की डे बाय डे तुमचं सगळ्या एनर्जी चॅनल ऍक्टिव्हेट होत आहे. तुमची बॉडी माइंड सगळं ऑन होत आहे. तुमची हिलिंग वाढत आहे, तुमची सायकिक ॲबिलिटी वाढत आहे, तुमचे एक्सपिरियन्सेस वाढत आहे. आणि जितकं तुमचं माइंड क्लिअर होत जाईल, तितकं फ्युचर प्रिडिक्शन किंवा फ्युचर अनालिसिस तुमचं वाढत जाईल. तुम्ही तुमचे गोल्सच्या प्रती एकदम क्लिअर होऊन जाल की एक्झॅक्टली मला काय पाहिजे आहे. तो अंधार, तो धूळ जो आहे ना, तो पूर्ण क्लिअर होऊन जाईल आणि स्पष्ट दिसेल की माझं ध्येय काय आहे. आणि तुम्ही तितक्याच ताकदनी त्याला अचीव सुद्धा करा. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. तर ते एक दोन लेडीज नाही का आम्हाला ती लिंक पाठव म्हणे, लिंक पाठव त्यांना मेडिटेशन. हो हो, पाठवून द्या. माझा नंबर पण पाठवा, त्यांना बोलायला लावा अगोदर, लिंक पण द्या. आणि आता मी थोडस पॅटर्न चेंज करत आहो की जे बेसिक जो पहिला ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये आता डेली मी लिंक नाही टाकणार. मी बरं काही मला ठराविक दिवसातच लिंक टाकेल ना, कारण की त्यांचे सिरियसनेस वाढलं पाहिजे. आपण पेमेंट करून बसून राहिलो, ते फ्री मध्ये बसून राहिले, असं नाही झालं पाहिजे, है ना. तर त्यांनाही जाणीव असली पाहिजे की मी ऍज अ ट्रायल म्हणून त्यांना आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस लिंक देत जाईल. बाकी दिवस ते त्यांची मर्जी, त्यांना वाटन तर कनेक्ट करणार, नाही वाटन तर नाही करणार. असं फ्री सर्व्हिस आपण देणं योग्य नाहीये. हा, ट्रायल सर्व्हिस देऊ आपण, आठवड्यातून 2 वेळा त्यांना देऊ सेशन. पण जो पेमेंट करेल त्यालाच आपण कंटिन्यू करू मंथ मध्ये. तर तुम्ही देऊ शकता सर, देऊ शकता. मला सर लिंक पाठवू शकतो तुम्ही कोणती तर. हो, लिंक त्यांना काय करा सर, सरळ सरळ ग्रुपमध्ये जॉईन करा, लेवल 1 मध्ये. लेवल 1 मध्ये का? जे हा नवीन भेटेल त्या लेवल 1 मध्ये हा, हे सरळ. करतो, जॉईन करतो, रेफर हा तुमचा सांगतो, म्हणजे नाही का हा सरांची तुमचा नंबर देऊन टाकतो. हा ठीक आहे. हा, म्हणजे तुम्हाला लिंक पाठवण्याची गरज नाही पडणार. जेवढी लिंक आली ते ऑटोमॅटिक कनेक्ट करून घेतील. असं का? ठीक आहे ठीक आहे सर. हो, चला. ओके. भावाला मी भावाचा ऍड करतो नंबर त्याच्यामध्ये. हो 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 हो. ठीक आहे. ब्लेस यू.